1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। पहिले 3,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला डीबीटी केले, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आम्ही टाकले, मध्यस्थी नाही। कुणीतरी मध्यस्थी देताना 3,000 द्यायला जायचा, 100-200 काढून घ्यायचा, माऊली आता मी तुझ्या हातात 3,000 दिले, 200 असू दे ना मला, ती पण म्हणे राहू दे रे तू आता। त्याच्याकरता 2,30,00,000 महिलांना आम्ही 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली। पहिले 3,000 रुपये दिले। अखेर सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये म्हणजेच टोटल मिळून 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आज सकाळपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची 2 हप्त्यांचे 3,000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना आता निवडणुका जवळ आल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 22 नोव्हेंबर शनिवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये म्हणजेच नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1,500, डिसेंबरच्या हप्त्याचे 1,500 म्हणजेच 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज 22 नोव्हेंबर शनिवार 100% गोड सुद्धा होतच आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना उद्या रविवार आहे, तर उद्या रविवारी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। कारण हे पैसे आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या खात्यामध्ये वाटप होत असतात, त्यामुळे उद्या सुद्धा पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींचा आज 22 नोव्हेंबर, उद्या 23 नोव्हेंबर, परवा दिवशी 24 नोव्हेंबर अशा पद्धतीने गोड सुद्धा होणार आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज सकाळपासून प्रत्यक्षामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप झाल्यामुळे लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने विश्वास सुद्धा बसलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना निवडणूक जवळ आल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट वाटप सुद्धा होतच आहेत। कारण आता लवकरच आचारसंहिता सुद्धा लागू होणार आहेत आणि आचारसंहितेमध्ये कोणत्या योजनांचे पैसे वाटप करणे शक्य होत नसतं, त्यामुळे लाडक्या बहिणींना निवडणूक सुरू होण्यापूर्वी आणि आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। कारण लाडक्या बहिणींना सरकारला सुद्धा माहिती आहे की निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना जर पैसे वाटप केले तर लाडक्या बहिणी 100% मतदान करतात। लाडक्या बहिणी आपल्या पतीला मतदान करायला लावतात, आपल्या मुलामुलींना सुद्धा मतदान करायला लावतात, नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना सुद्धा मतदान करायला लावतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप झाल्याचं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी 22 नोव्हेंबर आजचा वार शनिवार आहे, तर आज सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 2 हप्ते वाटप होतील आणि आज शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना तुमची नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे। कारण आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींनो तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप करण्यासाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत लाडके बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते सुरुवात झालेली आहे। तर बघा लाडके बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करण्यासाठी आता डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या
ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊयात. लगेचच लाडके बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज टोटल मिळून किती पैसे वाटप होणार आहेत, कारण लाडके बहिणींनो मागच्या 4 ते 5 दिवसांपासून सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत की लाडके बहिणींना मतदानाच्या स्वरूपामध्ये 10,000 रुपये मिळणार, मतदानाच्या स्वरूपामध्ये 20,000 रुपये मिळणार आहेत. लाडके बहिणींनो, खरंच तुम्हाला मतदान कार्डाच्या आधारावरती मतदानाच्या पूर्वी हे पैसे वाटप होणार आहेत का? सरकार तुम्हाला मतदान करण्यासाठी या ठिकाणी पैसे देणार आहे का? जर देणार आहे तर हे पैसे किती प्रमाणे वाटप होणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मतदान कार्डवरती पैसे मिळणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ कुठे आणि कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होऊन जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील कोणत्याही लाडके बहिणीवरती अन्याय करणार नाही. म्हणजेच लाडके बहिणींना राज्य सरकार लाडके बहिणींचं आहे. हे सरकार लाडक्या बहिणींसाठी मोठमोठ्या प्रमाणामध्ये सुविधा सुद्धा उपलब्ध करून देत आहे. लाडक्या बहिणींच्या हितांची कामं सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडके बहिणींना या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहे. तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, त्यासोबत लाडके बहिणींनो आज गॅस कनेक्शनचे पैसे किती प्रमाणे वाटप होत आहे, मतदानाचे किती पैसे मिळत आहेत, म्हणजेच लाडके बहिणींनो आज सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या लाडके बहिणींना पैसे मिळत आहेत, मागील हप्त्यांचे पैसे ज्या लाडके बहिणींना मिळालेले नसतील त्या लाडके बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत का, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडके बहिणींनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. परंतु त्याच्या अगोदर या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेले आहे की या ठिकाणी डीबीटीची प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे. बहिणींच्या खात्यामध्ये आज शनिवारी 22 नोव्हेंबर पासून या ठिकाणी खटाखट पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत, लाडके बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात महायुतीच्या सरकारने देखील सुरू केली. तर बघा लाडके बहिणींनो, आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात केलेली आहे. तशा प्रकारे डीबीटीची प्रोसेस ऍक्टिव्ह सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडके बहिणींनो, जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल, खरोखर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होणार आहे. बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीने बातम्या फिरलेल्या आहेत. परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे खटाखट सुद्धा वाटप होत आहेत. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. म्हणजेच आज शनिवार 22 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या 23 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी 24 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. कारण लाडक्या बहिणींना हे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण या 3 दिवसांमध्येच हे पैसे वाटप होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. तुम्हाला सुद्धा समजून जाईल की आज तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहेत का, तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे का, तुम्हाला सुद्धा समजणार आहे. परंतु लाडके बहिणींनो, सर्वात अगोदर बघून घ्या की राज्य सरकारकडून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी कोणकोणत्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहे, लाडक्या बहिणींना कोणकोणत्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणती अडचण येऊ नये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमाच होणार आहे. त्यामुळे लाडके बहिणींनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त 2 मिनिटं काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपेल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे. आता बघा लाडके बहिणींनो, या ठिकाणी निवडणुका जवळ आलेल्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी आमदारकीची निवडणूक संपलेली आहे, खासदारकीची निवडणूक संपलेली आहे. परंतु सध्याच्या स्थितीला स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये नगर पंचायत असेल, महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, तुमची या ठिकाणी तालुक्याच्या कोणकोणत्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, पंचायत समितीच्या अशा सर्व निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आणि या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार भाजप सरकारचे आहेत. म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस साहेब यांचा जो पक्ष आहे तर तो पक्ष म्हणजे बीजेपी, म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म भारतीय जनता पार्टी. तर या जनता पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी या नगरपंचायतच्या पंचायत समितीच्या, महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये उभे राहिलेले आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त मतदान पाहिजे आहे. त्यामुळे काय करत आहेत की लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तशा प्रकारे निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा निधी खाटागड बँकांमध्ये वाटवायला सुरुवात झालेली आहे. बँकांमधून हे पैसे खाटागड बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होतील आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींना मतदानाच्या स्वरूपामध्ये, हप्त्यांच्या स्वरूपामध्ये त्यांच्या हक्कांचे पैसे मिळून जातील आणि त्यांना ॲडव्हान्समध्ये थोडेफार पैसे दिले जातील, जेणेकरून लाडक्या बहिणी सरकारला जास्तीत जास्त मतदान करतील आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींमुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल, पंचायत समितीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल, नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, तर अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार यायला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी मोठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि या ठिकाणी तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी या ठिकाणी हा दिवस सुवर्णाचा दिवस ठरणार आहे, सुवर्ण दिवस सुद्धा ठरणार आहे. कारण ज्या ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे वाटप केले जातील. कारण या ठिकाणी सरकार अगोदर जसे जे पैसे वाटप केले जायचे बघा, निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी मतदान 2 ते 3 दिवसावरती आल्यानंतर त्याच्या अगोदर आपल्या गावामधील पुढारी लोक असतील, आपल्या गावामधील युवा नेते असतील, तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक घरोघरी पैसे वाटप केले जायचे आणि सांगितलं जायचं की आमच्या पक्षाला मतदान करा, आमच्या नेत्याला निवडून द्या, आम्ही तुमची सर्व कामे करून टाकू. म्हणजेच गटर साफ करणे असेल, नळांची काय कामे असतील, पाणी पुरवठा असेल, विजेचे काही समस्या असतील, घरांच्या काही समस्या असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या काही समस्या असतील, अशा पद्धतीने सर्व या गोष्टी आम्ही या ठिकाणी कामे करून टाकू, तुमच्या हक्कांचं सरकार निवडून येईल, अशा पद्धतीने आपल्याला आश्वासन दिलं जायचं, थोडेफार पैसे दिले जायचे, या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जायची आणि त्या ठिकाणी आपण मतदान करत होतो. परंतु सरकारने काय आयडिया लावलेली आहे की आता या ठिकाणी गावामधील हे जे युवा नेतृत्व करणारे जे कार्यकर्ते असतात, त्यासोबत आपल्या गावामधील जे पुढारी लोक असतात, तर हेच आपल्या खिशामध्ये निम्मा पैसा टाकतात आणि निम्मा पैसा आपल्याला देत होते. अशा पद्धतीने काही गोष्टी सरकारला लक्षात आल्यानंतर सरकारने सुद्धा आयडिया लावली की या ठिकाणी जर आपण योजना सुरू केली तरी सगळे प्रोसेस लीगली होईल, म्हणजे त्याच्यामध्ये इमानदारी येईल. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे सरकार वाटप करत आहे. कारण सरकारला सुद्धा माहिती आहे की जर आपण लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप केले तर लाडक्या बहिणी सुद्धा इमानदार आहेत, लाडक्या बहिणी 100% मतदान करत आहेत, म्हणजेच लाडक्या बहिणींना सुद्धा या गोष्टींची जाणीव आहे. त्यामुळे सरकार सुद्धा लाडक्या भावांना पैसे न देता लाडक्या बहिणींना पैसे देत आहे. जर लाडक्या बहिणींना पैसे वाटप केले तर लाडक्या बहिणी स्वतः मतदान करतात, आपल्या नवऱ्याला मतदान करायला लावतात, मुलामुलींना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना सुद्धा मतदान करायला लावतात आणि लाडक्या बहिणी स्वतः सुद्धा मतदान करतात. त्यामुळे सरकार सुद्धा आता हुशार झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप करत आहेत आणि लाडक्या बहिणी सुद्धा सरकारवरती विश्वास ठेवत आहेत आणि सरकारला जास्तीत जास्त मतदान सुद्धा करत आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना या गोष्टी झाल्या राजकारणाच्या, तर आपल्याला या राजकारणामध्ये पडायचं नाही. आपला मुद्दा आहे की या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता, या ठिकाणी टोटल मिळून किती पैसे वाटप होत आहेत, कोणाकोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हे माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा तोटा सुद्धा होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना आज 22 नोव्हेंबर शनिवारसाठी ज्या ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, उद्या 23 नोव्हेंबर या ठिकाणी रविवारसाठी ज्या ज्या जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशी 24 नोव्हेंबर सोमवार ज्या ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेल्या आहे त्या जिल्ह्यांच्या याद्या तुम्हाला सुद्धा वाचून दाखवतो. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होणार होते आणि त्याप्रमाणे आजपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, सर्व मिळून किती पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकार
सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी KYCची अट रद्द करण्यात आलेली आहे। कारण या ठिकाणी राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींची अजून KYC झालेली नाही, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी KYCची अट रद्द करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी KYCची अट रद्द करून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की ज्या लाडक्या बहिणींची अजून KYC झालेली नसेल त्यांच्याविषयी काय अपडेट आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींनी अजून KYC केलेली नसेल तर त्यांना अजून 1 महिना वाढवून देण्यात आलेला आहे। म्हणजेच 1 ते डिसेंबर 2025च्या अगोदर KYC करा, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 1 जानेवारी 2026 पासून परत एकदा हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे वाटप होत राहतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणीने 18 नोव्हेंबरच्या अगोदर KYC केलेले असेल त्यांना सुद्धा पैसे वाटप होतील आणि ज्या लाडक्या बहिणीने अजून KYC केलेले नसेल त्या बहिणींना सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना राज्य शासनाकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माहिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट वाटप होत आहेत। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप होतील आणि या ठिकाणी खटाखट पैसे जमा सुद्धा होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहे, परंतु लाडक्या बहिणींनो त्याच्या अगोदर राज्य सरकारकडून कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम सुद्धा लगेच सांगतो। म्हणजेच नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी डिसेंबरच्या हप्त्यासाठी राज्य शासनाकडून जे नियम लागू करण्यात आलेले आहेत त्या नियमांची माहिती लगेच देतो। जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे वाटप होतील, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाहीत। बघा लाडकी बहिणींनो, हे सरकार माहितीचं सरकार आहे, हे सरकार कामाचं आहे, त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून नियम अटी शर्ती लावण्यात आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी नियमांचं पालन करतील, अटी शर्तींचं पालन करतील त्यांना पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांचं पालन करणार नाहीत, अटी शर्तींचं पालन करणार नाहीत त्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत, तुम्हाला सुद्धा माहिती असतील। या लाडकी बहीण योजनेमध्ये 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला होता। त्यासोबत लाडक्या बहिणींनो या योजनेमध्ये ज्या महिला सरकारी होत्या त्यांनी सुद्धा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला होता, त्यामुळे अशा महिलांना या ठिकाणी पैसे वाटप होणार नाहीत। परंतु ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे लाडक्या बहिणींचं आहे, हे सरकार लाडक्या बहिणींच्या हितासाठी आहे, हे सरकार लाडक्या बहिणींच्या कामासाठी आहे। बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज नाही। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमचा आता भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे तुमचा कसलाही वेळ घेणार नाही, थेट आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। म्हणजेच या ठिकाणी ज्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होतील, ज्या बँकांमध्ये पैसे वाटप होतील अशा जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा होतच राहतील। बघा लाडक्या बहिणींना हे सरकार माहितीचं आहे, हे सरकार कामाचं आहे, हे सरकार लाडक्या बहिणींचं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या हिताचं काम करणारे हे सरकार असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा करत आहे। परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक जवळ आल्यामुळे आणि महिला सक्षमीकरणाचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही महत्त्वाची योजना सुरू सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही प्रमुख योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। तर या प्रमुख योजना या ठिकाणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला या योजनांची माहिती होऊन जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन
मिळवून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण योजनांची माहिती पाहणार आहोत, परंतु योजनांची माहिती पाहण्याच्या अगोदर राज्यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होतील, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा जर तुम्ही हा व्हिडिओ बंद केला तर या ठिकाणी तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल आणि या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी अडचण सुद्धा निर्माण होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर राज्य सरकारकडून कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींनो, हे सरकार माहितीचं आहे, हे सरकार कामाचं आहे, त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी खुश करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे मिळवण्यासाठी तर हे सरकार तत्पर आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये आज 22 नोव्हेंबर शनिवारी एकाच दिवशी पैसे वाटप करणे शक्य होणार नाही, किंवा उद्या 23 नोव्हेंबर रविवार, परवा दिवशी 24 नोव्हेंबर सोमवार, तर या ठिकाणी एकाच दिवशी पैसे वाटप करणे शक्य होत नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज काही जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी काही जिल्ह्यांची निवड, परवासाठी काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, अशा पद्धतीने सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। बघा लाडक्या बहिणींनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता आचारसंहिता लागू होणार आहे आणि निवडणुका सुद्धा सुरू होणार आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आचारसंहितेच्या पूर्वी आणि निवडणूक सुरू होण्याच्या अगोदर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळू शकतो आणि आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता ॲडव्हान्स मध्ये मिळण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सर्व बँकांमध्ये पैसे येतील, 17वा आणि 18वा हप्ता तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। फक्त आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खातं चालू आहे का, आपले डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, अशी सर्व महत्त्वाची कामे करून ठेवा, जेणेकरून खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, तुमच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे वाटप सुद्धा होऊन जाणार आहे।